प्रॉब्लेम असा झाला ग्लव्ज विसरलो म्हणून खूप थंडी वाजत होती सकाळी म्हणून व्हिडिओ स्टार्ट मस्त जायला का. तर आम्ही निघालेलो 7 वाजता. 8. तर आमचा पहिला स्टॉप आहे जय विनायक टेम्पल, गणपतीपुळेच्या वरच्या साईडला आहे. आणि आम्ही आतापर्यंत आय थिंक 50 किलोमीटर ट्रॅव्हल झाला आमचा 45 मिनिट्स मध्ये. एक प्रॉब्लेम असा झाला ग्लव्ज विसरलो म्हणून खूप थंडी वाजत होती सकाळी म्हणून व्हिडिओ स्टार्ट नाही केला. जरा टेम्परेचर असेल मला वाटतं 17-18 ला असेल. जरा बरं वाटतंय. केला व्हिडिओ चालू. तर मी आणि माझा कझिन आहे. तर या ट्रिपला आम्ही दोघंच आहे आता म्हणजे कायमच पूर्ण ट्रिप. त्याचं इंट्रोडक्शन मी परत देतो कुठं थांबलो तर. फॉग भरपूर आहे अजून. मलकापूर 2 किलोमीटर. फर्स्ट टाइम आहे मलकापूर मध्ये येतोय. प्लॅन असंच होता की सकाळी लवकर निघायचं, पण खूप पहाटे पण नको बोललो. आम्ही 6:30 ठरवलं. अर्धा तास लेट झाला फक्त. ट्रकच्या मागे लांबच थांबवा. आता रस्ता खराब आहे. रस्ता जर कच्चा असला तर पूर्ण बघून चालवायला लागते गाडी. रस्त्याचं काम चालू आहे. आता जो सीन झाला ना तिथं तुम्हाला वाटेल की अशी का गाडी नाही घेतली. गाडी आहेत पॅनर्स. मी गाडी चालू परत दाखवतो तुम्हाला. मग पॅनर्स ना आपली गाडीची विरुद्ध पूर्ण कार सारखीच होती, एक छोट्या नॅनो सारखी. सेफली चालवायला लागते. पण की माझा आवाज कसा येतोय कारण मी माईक दुसऱ्या ठिकाणी लावला, जरा क्लोज टू माय माउथ. पहिला मी हेल्मेटच्या स्ट्रॅपला लावायचो. मी आता एकदम नॉर्मल आवाजात बोलतोय. मॅक्स फोकस माझा रस्त्यावर आहे की नवीन रस्ता आहे. पॅनर्स घालून मी लॉंग ट्रॅव्हल नाही केलं, पण पॅनर्स घालून चालवल्या गाडी मी. तेच जरा एकदा युज टू झालं की काय नाही प्रॉब्लेम, बोलू शकतो नीट. सो तेवढं ऍडजस्ट करून घ्या. आणि इथं रस्ता पण खराब आहे, पण सगळा प्रॉब्लेम आहे. पहिला रस्ता चांगला होता पूर्ण, पण थंडी असल्यानं मी म्हणलो नको, बोलायचं येणार नाही लय. आणि आता नॉर्मल नाही, कमी आहे टेम्परेचर, तरी पण रस्ता खराब आहे. सो दॅट्स दी ॲडव्हेंचर. आणि अजून अर्धा एक तासानं चेंज होईल माझा पूर्ण आवाज. 100 किलोमीटर नाही, 60 किलोमीटर झालं. मी ट्रिप 0 करायचं विसरलो नाही, करत होतो, पण ती बटन
म्हणजे मी कालच दोन्ही ट्रिप 0 केलेले, ट्रिप ए ट्रिप बी. आणि मला वाटलं की ट्रिप बी ला जर, आणि ट्रिप बी वरनं जेव्हा मी घरनं येत होतो ना तेव्हा मी ट्रिप बी वर सेट ठेवलेलं की जेवढं किलोमीटर होईल तिथं, त्याच्यावर 40 किलोमीटर झालं. मला वाटलं ट्रिप ए 0 असणार, पण ट्रिप ए पण काउंट 40 पासून झाला, 40 किलोमीटर. अजून तर कुठं ब्रेक घेतला नाही मी, थांबलो नाही कुठं, बघू. आणि आम्ही निघालो आज आहे ट्यूजडे आणि डेट आहे डेट 17/12/2024. तर भेटू तुम्हाला पुढे. तर आता मी पोचलोय आंबा घाट, बघू शकतो तुम्ही. डेंजर आहे. ओहो, यांनी रस्ता आई ओई का असं टाकली त्या खडीमध्येच. गणपती बाप्पा मोरया. वार डेंजर आहे, वार खूपच डेंजर आहे. जावा ना तुम्ही सर, आम्हाला नाही गडबड. ते थांबायचं नाही, थांबायचं उन्हात, थांबू उन्हात. अरे सगळे इथंच थांबणार आहे ते. मस्त जायला का कचरा केलाय लागा माणसांनी नुसता. मस्त एक छोटासा ब्रेक घेतला, फोटोज वगैरे काढले थोडेफार. बेकार वार आहे. माईक मी आत लावल्यानं आता माझा आवाज जरा भारी वाटत असेल, बॉडी जरा वॉर्म झाली, गरम झाली थोडी. आता भारी वाटेल चालवाय, राईड करायला मजा येईल. सावलीत गेले की प्रॉब्लेम येणार तेवढा. आंबा घाट मला वाटतं मी पहिल्यांदा आलो असेल आंबा घाटला, म्हणजे लहानपणी आलो असेल तसं मला आठवतंय, तसं तर नाही. थँक्यू. तेच मग अशी बोललो तुम्हाला मी की पॅनियर्स असल्यावर नीट टर्नला वगैरे ओव्हरटेक तर म्हणजे मी तर करत नाही, रिस्क घेतच नाही मी. होणार नाही 5 मिनिटं जरी लवकर हे केलं तरी, ऍक्शन घेतली तरी. फॉग आहे म्हणून असं पूर्ण क्लिअरेशन झालं एवढं. मला फॉग आहे भरपूर. लिटरली ग्लोव्ज नसल्यानं बोट पूर्ण सुजली माझी, प्रॉपर सुजली. मी उतरला त्याला नोटीस केलं. व्यायाम पण केला थोडा, पुशअप वगैरे, जम्प्स केल्या. बॉडी पूर्ण कापत होते एकदम डेंजर. आता नाही का एवढं गार वाटेल. पण टाइम पण बरोबर 9:30 वाजले. आणि कसं काय झालं सगळं. साप आहे का? नाही, साप आहे रे. एवढं भारी वाटतं गाडी चालवाय. हा, हे चांगलं आहे. हेल्मेट आणा आणि हेल्मेट घालू नका. एल्बो इम्पॉर्टंट आहे ना, मेंदू डोक्यापेक्षा. कसं असतं की आता आपण रायडिंग जॅकेट वगैरे प्रोटेक्टिव्ह गिअर्स काय घेतो, कारण की चान्सेस काय आहेत की मी म्हणतो 100 राईड मध्ये एकदा किंवा 1000 राईड मध्ये एकदा आपलं काहीतरी समजा लक्ष नसेल, किंवा आपलं लक्षाचं पण नाही पण दुसऱ्या चुकीनं पण होऊ शकतं ना. कुठला स्पीडनं गाडी आली, मला उडवलं. भाई काय
मी काय बोलतो तेच, प्रोबॅबिलिटी कमी असते. कमी मीन्स 1%, 0.5%. पण त्या 0.5% आपण पूर्ण सेफ्टी पाळतो ना. मग जर हेल्मेट घेऊन पण हेल्मेट घालणार नसेल तर रायडर कसं आहे. जसं की मी अजून तरी जॅकेट घेतलं नाही, ग्लोव्ज घेतले. हेल्मेट एक चांगला आहे माझ्याकडे. सेफली गाडी चालवतो, सगळी सेफली चालवते, कोणाचं असं काय नसतं. मी तरी आवाज जाता कुठं ब्रेकफास्टला थांबलो तर आवाज आधी चेक करणार आहे. नाहीतर मी होल्ड जिथं मी माईक माउंट करत होतो तिथंच माउंट करणार. तर आवाज खूपच येत असला तर आत्ता वाजलेत 11:43. आत्ता आम्ही आहे नवले फाटा ना. तर इथून आम्ही आधी जय विनायक टेम्पलला जाणार आहे आणि तिथून पुढं गणपतीपुळ्याला. आत्ता आमचा नाश्ता झाला. आत्तापर्यंत किती ट्रॅव्हल केले आपण? 120 किलोमीटर झाले आमचं. आता आर्यन दादा गाडी चालवणार आहेत. मग बघा कसं वाटतंय तुम्हाला. भेटू परत. तर आत्ता वाजले किती वाजले रे? 12:47. आपण आत्ता पोचलोय काचरेच गाव आहे ना रे? काचरे गावात पोचलोय. तिथं आत्ता आपण आलोय, दिसणार नाही तुम्हाला, जय विनायक टेम्पल म्हणून आहे. मस्त टेम्पल आहे. तर आता आम्ही जाणार, पाया पडणार, दर्शन घेणार. तेच ते पाया पडणार, दर्शन घेणार आणि परत येऊन भेटतो तुम्हाला. काय बोलायचं आहे तुम्हाला? रामकृष्ण हरी. तर आम्ही 7:30 वाजता निघालेलो. किती किलोमीटर आपलं? 170-180 किलोमीटर आसपास झाले. 120 किलोमीटर मी चालवली आणि बाकी 60 किलोमीटर एकदम कोस्टल नाही म्हणा येणार, पण तसाच रस्ता थोडाफार. ते आपले आर्यन दादा अटक्याचे प्रमुख, त्यांनी चालवले आहे. तर पूर्ण सांगतो परत तुम्हाला कसा काय एक्सपिरियन्स होता. ही चुकीची असते, भावना चुकीची असते. भारी आहे तसं लागलं मंदिर. एक नंबर मंदिर आहे, टॉप क्लास आहे. मेंटेनन्स कसला आहे, हायली मेंटेन मंदिर. मस्तच मंदिर आहे बघा. काचरे ह्या गावात जय विनायक टेम्पल म्हणून आहे. मस्त आहे, बघू शकता तुम्ही. हो, तर आत्ता आम्ही आलो गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. तुम्ही बघितलं असतील जय विनायक टेम्पलमधून. आणि आत्ता आम्ही आहे 81 बीचवर. बाईक इथं पार्क केल्या, बघू शकता. आत्ता टाईम झाला आहे 2 वाजले. ती बीचवर कोणी सुद्धा नाही. जरा भीती आहे म्हणून, कारण कोणीच नाही. आम्ही पण आज जाणार ना, पण तुम्ही चेक करू शकता. वगैरे आहे. मस्तच आहे, कोण नाही आणि एक नंबर वाटतं. बाईक आत नाही आणली, पार्किंग केली.
कुठं काय रवली वगैरे काय झालं तर एक्सपिरियन्स एवढा नाही आपल्याला. आणि काय पण पहिल्यांदा मी तर एवढं म्हणजे पूर्ण एमटी विजय. आणि मी तर आत म्हणजे आत पण जाऊन झालो बाबा, तिथपर्यंत पाणी येतं. आज जाऊन झालो खराब झालेलं का घरीचे कपडे बघू शकतो तुम्ही. लाटा भरपूर मोठे आहेत. मस्तच बीच आहे, कोणी सुद्धा नाही. लाटा खूप मोठ्या आहेत. मी तुम्हाला सांगतो ह्या बीचचं नाव उद्यानश बीच म्हणून आहे. आपण जयगड फोर्ट टू मतलब म्हणजे जयविनायक टेम्पलपासून गणपतीपुळेला जातानाच आहे. सांगू शकता तुम्ही, फोटो वगैरे काढू शकता. तर भीती एवढी आहे की तिथं गार्ड वगैरे कोण दिसणं झालेत मला. आपल्या येणं सेफ्टीच्या येणं आत वगैरे राहायला.